छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या या ठिकाणी विविध यंत्रणांच्या मार्फत मॉकड्रिल घेण्यात येत आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येत आहे। रेल्वे पोलीस फोर्सच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येते। याच्या अगोदर पाहिलं आपण तर नागरी संरक्षण दलाच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात आलं आणि त्यानंतर रेल्वे पोलीस फोर्सच्या वतीने देखील मॉकड्रिल घेण्यात आलं होतं। त्यानंतर आपण पाहू शकतो की आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्चिंग ऑपरेशनच्या वेळेस डॉग स्क्वॉड अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतं आणि त्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय की डॉग स्क्वॉड कशा पद्धतीने सर्चिंग ऑपरेशन करणार याचं प्रात्यक्षिक जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी दाखवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापासूनच नागरी संरक्षण दलाकडून विविध मॉकड्रिल जे आहे ते या ठिकाणी पार पडत होते आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की या ठिकाणी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून जे आहे ते प्रात्यक्षिक घेण्याचा प्रयत्न जो आहे तो रेल्वे पोलीस फोर्सकडून केला जातोय आणि आपण पाहायला गेलं तर सकाळपासूनच विविध ठिकाणी जे आहेत ते खरं तर मॉकड्रिल जे आहे ते पार पडतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती अत्यंत महत्त्वाच्या ह्या स्थानकावरती मॉकड्रिल घेण्याचा प्रयत्न जो आहे तो रेल्वे पोलीस फोर्सकडून केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून खरं तर हा अत्यंत महत्त्वाची ही स्थानक मानलं जातं। या स्थानकावरती मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं आणि या स्थानकावरती संशयास्पद वस्तू जर सापडली तर त्याचा कशा पद्धतीने शोध घ्यायचा याविषयीचं मॉकड्रिल जे आहे ते या ठिकाणी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून केलं जात आहे। कॅमेरामॅन योगेश सावंतसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।